नाना येऊ का? या या बापू, काय म्हणताय? काय म्हणणार हे काम होते. बसा की. काय काम काढले आणि काय रावल्या? अरे असा गंजीवर का फिरायला लागलाय? हेच हेच याच्यासाठीच इथं आलो होतो. म्हणजे काय झालं काय कळत नाही. ह्यो रावल्या 2-4 दिवस झाले शर्टच घालत. तुम्ही जरा त्याला समजावून सांगा. आम्ही सांगून सांगून दमलो. काय रावल्या? अरे शर्ट का घालनास? हा सांग की तुझी काय अडचण असेल ती. काय पण म्हणा अक्का, आईच्या चुलीवरच्या जेवणाची चवच वेगळी असते बघा. होय ग, काहीतरी जादूच आहे बाई या चुलीची. होय, नुसतं दूध जरी आटवलं ना तरी बासुंदी सारखं गोड लागतंय. पण तुमच्या दोघींचं पण कौतुक आहे. तुमच्या हातापायी आपलं जुनं 3 खोल्यांचं साधं घर नव्यानं उभं राहिलं की. आणि शेणानं सारवलेल्या जिमनीऐवजी टाईल बसवली. पण आईंच्या चुलीला मात्र तुम्ही दोघींनी धक्का लागू दिला नाही. अहो अक्का, तुम्ही आणि आईने दोघींनी मिळून हे घर उभं केलं. अहो आमचं ही तर म्हणतात चुलीव काय पण बनवलं तर आईने बनवल्यासारखंच वाटतंय. मग आता सांगा, आम्ही दोघी कसं म्हणणार बरं चूल काढा म्हणून? काके, काय एक विचारायचं होतं. विचार की मग. सोन्याचा भाव काय असेल ग? 30,000 चालला असेल तोळ्याला. तोळा म्हणजे? अगं तोळा म्हणजे 10 ग्रॅम. पण सोन्याचं पण लई बघून घ्यावं लागतंय बघ. म्हणजे 22 कॅरेट 24 कॅरेट असलं बी असतंय त्यात. होय, म्हणजे अगं म्हणजे सोनं किती चांगलं आहे किती चोख आहे हे ठरतं त्यावरनं. मंगळसूत्र साधारण कितीपर्यंत येत असेल? ती आता असं कसं सांगता येईल बरं? ती तोळ्यावर ठरतं ना. म्हणजे त्यात पण लय वेगळे वेगळे प्रकार असतात. अगं ती माझी मावशी नाही का, तिची पोरगी, त्याने अकलूजला जाऊन मंगळसूत्र केलं. ती कसलं म्हणायचं, डबल मण्याच्या माळ्याचं का काहीतरी. अगं 2.5 तोळ्याचं मंगळसूत्र घडणावर सकट 90च्या पुढे गेलं. 90,000? हा, 90,000. अगं 90? पण साधं मंगळसूत्र कितीपर्यंत येत असेल? ते आपल्या घेण्यावर आहे. म्हणजे बघ अगदी 20-30 हजारापासनं पुढं आपलं बजेट असेल तसं. आणि पैसे काय हो, नुसतं त्या डिझाईनलाच जातात. ती सोनं सगळं सारखंच असतं. होय, आणि सोन्याचे भाव तर काय तासाला वाढायला लागले. हो, शीतल गेली की आणि आपण दोघी नुसतंच बोलतोय. काय म्हणत होती ग ती? काय नाही हो, सोन्याचा भाव विचारत होती. हा, आणि ती मंगळसूत्र काय असतंय कसं असतंय ती विचारत होती. एक गोष्ट तुमच्या ध्यानात आलीये का? काय? शीतल मंगळसूत्राची चौकशी करतीये. काय अक्का, आता आम्हीच तुम्हाला सांगितलं की ती मंगळसूत्राचं विचारत होती म्हणून. अगं तसं नाही, पण ती चौकशी का करत असेल? अहो असंच विचारत असेल. असंच नाही, काय तर तिच्या डोक्यात चालू असणार आहे. अक्का तसं काय नाही बरं का. तुम्ही लई विचार करतासा बघा सारखं सारखं. तुमच्याच मनात ना काहीतरी काहीतरी येत असत. एवढा विचार करू नका असा, नाहीतर उद्याच्याला सातारला पाटलाच्या दवाखान्यात न्यायला लागल. तुम्हाला गंमत सुचते वय, पण तिच्या डोक्यात काय तरी वेगळं चालू असणार. जाऊ द्या अक्का, तुम्ही नका काळजी करू. चल ग, लय कामं पडलेत. हो, आले. सौरभ, अरे सौरभ जरा इकडे ये. काय ग? सा जरा यास्मीला बोलू ना. ए मी नाही जाणार. तायडीला सांग की फोन करायला. अरे तिला कळू नये म्हणून तर तुला सांगते ना. अगं पण तू आता नाटक बंद कर, नाहीतर फुकणीनं मारी. जातो बाई जातो, पण काम काय आहे तिच्याकडे? तुला काय करायचंय ते? आणि बघ, तिला मागच्या दारानं चुलीजवळ घेऊन ये. हा. आणि यातलं शिकलेलं काय बी कळू दे नको. बर. हा, जा. अरे तू कारण सांगितलं नाहीस तर आम्हाला कसं कळणार तू शर्ट का घालत नाहीस ती? आमची आबरू घालवायला दुसरं काय? मी घालवली व मी कवा घालवली? मग काय ठेवली आहेस? हाय का आता? मी काय तर केलंय का नाना? बघा
बघा कसा बोलतोय ते. बापू बापू शांत व्हा बापू. मी बोलतोय ना त्याच्याशी. रावल्या सांग बर, तू का शर्ट घालत नाहीस? अरे तू जर बोललाच नाहीस तर आम्हाला कसं कळणार? ए रावल्या, अरे सांग की का घालत नाही शर्ट? स्टाईल आहे. होय, ही स्टाईलच आहे माझी. अरे कसल्या स्टाईली करतोयस? हे रावल्या, स्टाईल करायला ऋतिक वाणी सलमान वाणी बॉडी असती तर ठीक आहे, पण हे असं गावात नाही हिंडायचं म्हणजे हा? अरे जरा बापाच्या तोंडाकडे बघ. हा त्याचा मनोज कुमार झालाय. मजी अरे म्हणजे तोंडावर हात ठेवून त्यांना गावावर हिंडायला लागतंय. गावात तोंड टाकायला जागा ठेवलीच का त्यांना? आता त्यांच्याकडे बघून त्यांची तरी लाज राखल्या का जरा? आता मी नाही शर्ट घातलं तर त्यांना काय होतंय? बघा बघा कसा बोलतोय ते. शांत व्हा बापू. रावल्या, तुझा नक्की प्रॉब्लेम तरी काय रे? तू का नाही शर्ट घालत आहेस? ते काय आहे नाना, म्हणजे हा, मी शर्ट घातला की माझा कॉन्फिडन्स जातोय. अरे जळला तुझा कॉन्फिडन्स. बापू, माझ्या कॉन्फिडन्सला काय म्हणायचं नाही. बापू अहो शांत व्हा तुम्ही. अहो नाना नको केलंय मला यानं. लोक जाता येता विचारते तुमचं पोरग शर्ट का घालत नाही म्हणून. काय सांगू त्यांना? अरे आपण काय शहरातली माणसं आहे का? आणि गावातली माणसं नावं ठेवतात हे बी कळणार. मी बोलतो त्याच्याशी. तुम्ही लाग बोलालो पण त्यो ऐकणार आहे का? ऐकल ऐकल बापू. हे बघ राहुल्या, शर्ट घातल्याने कॉन्फिडन्स जातो असं काय बी नसते. अरे हे सगळे नुसते अंधश्रद्धा आहे रे. तसं असतं तर गावातली सगळी लोक बिना शर्टाचे फिरले असते की. तू घाल शर्ट, बघू आपण काय होते ते. आम्ही काय सांगतोय ते पटतंय ना तुला? हो नाना. मग आता घालणार ना शर्ट? नाही नाना, मी नाही घालणार शर्ट. ए रावल्या, घाल बघू शर्ट, बघू काय होतंय. आपण घाल तू शर्ट. नाही, मी नाही घालणार. अरे आम्ही सांगतोय म्हणून तरी घाल. नाही नाना, अरे घाल की. मी नाही घालणार. अरे घाल की. नाही. नाही घालणार? अरे तुझा बाप बी घालील शर्ट. घाला की मग. पण मी नसतो घालत शर्ट. बघितलं बघितलं कसं बोलतोय कार्ट ते.